मुंबईत बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं सुरुवात केलेली आहे। कालपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतो आहे आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा मुंबईतल्या आणि आसपासच्या काही भागामध्ये पाहायला मिळतोय। मात्र पुढच्या काही तासामध्ये मुंबई, पालघर, ठाणे आणि वसई, विरार त्याचबरोबर नवी मुंबई या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीची शक्यता ही वर्तवली जात आहे। त्यामुळे आजच्या या वातावरणामध्ये दिवसभरामध्ये पाऊस पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या सकाळच्या सुमारास मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे आणि दिवसभरामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मधल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पावसानं मोठी उसंत घेतलेली होती। मात्र त्यानंतर कालपासून मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडतो आहे। रात्री उशिरा सुद्धा मुसळधार पाऊस मुंबईतल्या अनेक भागामध्ये पाहायला मिळत होता आणि त्यानंतर रात्री उशिरा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईतल्या आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। मात्र सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र पुढच्या काही तासामध्ये जर अशाच पद्धतीचं हवामान राहिले तर मुंबईत काही प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मात्र मागच्या काही दिवसामध्ये मुंबईत हा पाऊस पाहायला मिळत नव्हता। मुंबईमध्ये पावसानं मोठी विश्रांती घेतलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा कालपासून मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस हा पाहायला मिळतोय। पुढे योगेश गुरव सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।